किमान वर्षभर तरी सोनं खरेदी करू नये असं आव्हान जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलंय. या आव्हानानंतर खरंच नागरिक त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देतील का? जर प्रतिसाद दिला तर सुवर्ण बाजारपेठेवर याचे काय परिणाम होऊ शकतात, याच अनुषंगाने आढावा घेण्यासाठी आता आपण जळगावच्या सराफ बाजारात आलेलो आहोत. आपल्यासोबत सराफ व्यावसायिक आकाश भंगाळे आहेत. आपण त्यांना या साऱ्या विषयासंदर्भात विचारणा करूया. आकाशजी, काल पंतप्रधानांनी जे आव्हान केलं की सोनं खरेदी किमान वर्षभर करू नका, देशाला सहकार्य करा, असं त्यांचं आव्हान होतं. नेमकं सुवर्ण बाजारावर याचे काय परिणाम होऊ शकतात, काय तुमचा अंदाज आहे? आता जे आव्हान केलेलं आहे हे सर्वात पहिले हे एक आव्हान आहे, आदेश नसून हे आव्हान आहे. तर या आव्हानाकडे ग्राहक पुढे कसं बघता हे पुढचा काळ सांगेल. आता आपल्या इंडियामध्ये तरी सोनं हे इम्पोर्ट होतं बाहेरून, गोल्ड बाज हे इम्पोर्ट होता. मग गोल्ड बाजची कारागीर ज्वेलरी बनवता आणि ते दुकानदार लोक ठेवता आणि दुकानदार लोक ते विकतात. तर कुठेतरी ही खूप मोठी एक चेन आहे, गोल्ड बाज ते ग्राहकापर्यंत ही खूप मोठी एक चेन आहे. तर ऑफकोर्स या आव्हानाला जर ग्राहकांनी प्रतिसाद दिला किंवा हे आव्हान स्वीकारलं तर ऑफकोर्स या पूर्ण चेनवरती इफेक्ट पडेल. पण दुसरीकडे एकीकडे हा जो हे जे आव्हान आहे हे आपल्या इंडियन रुपीला स्ट्रॉंग करायसाठी आहे. इंडियन रुपी जे आता ऑइल आणि सोनं हे बाहेरून इम्पोर्ट होतं, कुठेतरी याचं पेमेंट हे डॉलरमध्ये करावं लागतं. आता एका वर्षापूर्वी आपण पाहिलं तर डॉलरचे भाव कुठेतरी 90 रुपये होते इंडियन रुपीच्या मुकाबल्यामध्ये. आता ते 95 रुपये झालेले. कुठेतरी इंडियन रुपीवरती मोठा एक प्रेशर येतोय. त्याच्यामुळे तो प्रेशर कंट्रोल करण्यासाठी हे स्टेप्स मोदीजींनी घेतलेले आहे. ऑफकोर्स हे इंडियन इकॉनॉमीसाठी खूप चांगले आहे आणि एक वर्ष कार्यकाळ आहे हा मोठा नसून हा एक छोटा एक कार्यकाळ आहे. तर याच्याने जर इंडियन इकॉनॉमीचा फायदा होत असेल, हे ज्वेलर कम्युनिटीलाही या आव्हानाचा स्वागत आहे. जसं तुम्ही आता म्हटलं की ही जी चेन आहे ही खूप मोठी आहे, म्हणजे परदेशातून सोनं आयात होतं, त्यानंतर त्याचे दागिने बनतात, शोरूम पर्यंत ते येतात आणि मग ग्राहकापर्यंत जातात. तर ही पूर्ण चेन सिस्टीम जी आहे ती वर्षभरासाठी जर ग्राहकांनी प्रतिसाद दिला तर डिस्टर्ब होणार आहे. साधारण किती कुटुंब आता आपल्या जळगावमध्ये या साऱ्या चेनमध्ये अफेक्ट होऊ शकतात आणि त्याचा पर्याय काय सांगता येऊ शकतो? आता हे बघा, आता जे ज्वेलर आता सोनं जे सगळ्यात पहिले सोनं इम्पोर्ट होतं, मग इम्पोर्ट होऊन ते गलईवाल्याकडे जातं. गलईवाल्याकडनं ते कारागीरकडे जातं. कारागीरकडनं तो त्याचे तार बनवतो. मग पॉलिशवाला आहे, मग तो व्यापारी आहे, मग ज्वेलर आहे. अशी खूप मोठी सायकल आपल्या इंडियामध्ये सोन्याची चालत असते. तर जर या आव्हानाचा ग्राहकांनी जर याचा स्वीकारलं पूर्णपणे, जर सोनं हे सोन्याची विक्री ही थांबली तर पूर्ण सायकल ही डिस्टर्ब होईल. एका वर्षासाठी जे कारागिरांना काम भेटणार नाही, पॉलिशवाल्यांना काम भेटणार नाही, गलाईवाल्यांना काम भेटणार नाही, गोल्ड रिफायनरीवाल्यांना काम भेटणार नाही. तर कुठेतरी पूर्ण सायकल ही डिस्टर्ब होणार आहे आणि सायकल डिस्टर्ब होते आहे. तर पण सोबतच सोनं इम्पोर्टही कमी होईल. बाहेरून जे सोनं येतं हे इम्पोर्टही कमी होईल आणि मग डॉलरचे भाव जे आता वाढलेले आहे तेही कमी होतील. इंडियन रुपी स्ट्रॉंग होईल. तर कुठेतरी या गोष्टी आव्हानाचा फायदा पण आहे आणि नुकसान पण आहे. ज्वेलर कम्युनिटीचा याला फायदा आहे आणि इंडियन इकॉनॉमीचा याला नुकसान आहे. तर आता एक वर्षाचा जो कार्यकाळ आहे या कार्यकाळामध्ये ऑफकोर्स हे जे आव्हान दिलेलं आहे हे आव्हानं स्वीकार करायला ॲक्च्युली हे इफेक्ट पडायला तर त्याला वेळ लागेल. कारण की अजून कालच ते आव्हान आलेलं आहे. आज पहिला दिवस आहे. काही ग्राहकांना माहिती आहे, काहींना नाही माहिती आहे. कुठेतरी लग्नाचा सीझन आहे, लग्न आहे, तर लोकांना सोनं घ्यावंच लागेल. म्हणून याचा एक सडन इफेक्ट अजून पडणार नाही. कारण की जे सोनं जे अजून जे चलनमध्ये आहे ते तर चलनमध्ये आहेच. नवीन सोनं इम्पोर्ट होणार नाही हे खूप लांबची गोष्ट आहे. कारण की अजून ज्वेलरी काउंटर्समध्ये सोनं आहे, कारागिरांकडे सोनं आहे, त्यांच्याकडे काम चालू आहे. तर या आव्हान जरी स्वीकारलं तरी या आव्हान स्वीकारायला 2-3 महिने लागतील आणि 2-3 महिन्यानंतर हा 1 वर्षाचा काळ हा मला तर वाटतं हा सहज निघून जाईल. कारण की 1 वर्ष हा काही मोठा काळ नाही आहे. पण ज्या हिशोबाने इंडस्ट्रीची डिमांड आहे ऑफकोर्स 1 वर्षानंतर उलटं इंडस्ट्री बूम व्हायची शक्यता आहे. जर 1 वर्षापर्यंत थांबलं आणि नंतर 1 वर्षानंतर सडन एक बूम येऊ शकतो. उलट हे दोघीकडनं एक चांगली गोष्ट आहे ज्वेलरी इंडस्ट्रीसाठी. आता जसं तुम्ही म्हटलं की ह्या साऱ्या प्रोसेसला बराच वेळ लागू शकतो, पण
ज्या पद्धतीने आता आपले भारतीय लोक जे आहेत ते बऱ्यापैकी सोन्यात गुंतवणूक करतात. प्रिशियस मेटल म्हणून जरी सोनं वापरलं जात नसलं फार, तरी गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिलं जातं. तर आता मध्यंतरी जसं चांदीचा शॉर्टेज होता, तर प्रचंड चांदीचे भाव वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. येणाऱ्या काळामध्ये जर समजा सोनं इम्पोर्ट कमी झालं, आयात त्याची कमी झाली, तर सोन्याचे भाव वाढू शकतात का? बाजारावर त्याचा कसा परिणाम होऊ शकतो? आता गोल्डची जी इंडस्ट्री आहे ही खूप मोठी आहे. कुठेतरी 50% गोल्डचा रेशिओ आहे. तर सोन्याचा जेवढा टर्नओव्हर आहे तर फक्त 50% सोनं हे आयात होतं, 50% सोनं हे रिसायकल होतं. कुठेतरी ओल्ड गोल्ड जे मार्केट आहे, ओल्ड गोल्ड लोक देतात. ओल्ड गोल्ड हे रिसायकल होतं, ते रिफाईन होतं आणि त्याचे गोल्ड बाज बनतात. तर कुठेतरी 50%चा इम्पोर्टचा रेशिओ हा फक्त 50% आणि 50% ओल्ड गोल्डचा रेशिओ आहे. तर हा जो ओल्ड गोल्डचा रेशिओ आहे तो तर काही चेंज होणार नाही. ओल्ड गोल्ड जे आहे ते तर चालूच राहील. म्हणजे लोक जे जुनं सोनं देतात किंवा जुनं सोनं विकतात, जुनं सोनं देऊन नवीन सोनं घेतात, तर ही पण एक मोठी एक सायकल आहे. तर कुठेतरी 2 सायकल या सोन्यामध्ये चालतात. तर एक सायकलवरती जरी इफेक्ट पडला तर दुसरी सायकल त्याला सपोर्ट करायला आहेच. तर मला तर वाटत नाही की सोन्याचा शॉर्टेज येऊ शकतो, कारण की हे आदेश नाही आहे, फक्त एक आव्हान आहे. त्यामुळे ग्राहकाला स्वीकारता की नाही सगळ्यात पहिली गोष्ट ते पाहावं लागेल. ग्राहकांनी जर याला स्वीकारलं तर सोन्याचा इम्पोर्ट कमी होईल. ग्राहकांनी नाही स्वीकारलं तर नॉर्मल जे पहिल्यापासून चालू होतं ते चालूच राहील. आता ज्या पद्धतीने पंतप्रधानांचं हे आव्हान आहे, नागरिकांनी जर प्रतिसाद दिला तर ऑफकोर्स सुवर्ण बाजारावर त्याचा मोठा परिणाम जाणवेल. तर तुम्हाला देखील मोठा फटका आगामी काळामध्ये सहन करावा लागू शकतो. तर तो भरून काढण्याच्या दृष्टीने काही प्लॅन्स तुमच्या डोक्यात आहेत का? अजून तर काही नाही. अजून तर हा ॲक्च्युली कालच अजून आव्हान आलेलं आहे. आम्हालाही प्लॅनिंग करायला वेळ लागेल. पूर्ण इंडस्ट्रीला याचा इफेक्ट पडणार आहे. जर ग्राहकांनी हे आव्हान स्वीकारलं, ग्राहकांनी सोनं नाही घेतलं, तर आमचा तर जे एक्सपेन्सेस आहे हे तेवढेच आहे. बँक्सचे CCs आहे ते तेवढेच आहे. इंटरेस्ट जे आहे ते सुरूच आहे. तर आमचा एक्सपेन्सेस काही कमी होणार नाही आहे. पण जर देशाच्या हितासाठी ही गोष्ट आहे तर ज्वेलर कम्युनिटी ही तयार आहे या आव्हानाला स्वीकारायला. कुठेतरी इंडियन रुपी मजबूत होणं जास्त गरजेचं आहे. आता ऑइल पण इम्पोर्ट होतं, सोनं पण इम्पोर्ट होतं, पण ऑइल हे डेली बेसिसची रिक्वायरमेंट आहे. सोनं लक्झरी प्रोडक्ट आहे. म्हणून जर एका वर्षाचा कार्यकाळ जर आम्हाला काढायचा आहे तर या आव्हानाचा आम्हाला स्वागत आहे. आपण बघू शकतो पंतप्रधानांनी केलेल्या आव्हानामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला बळकटी मिळणार आहे. त्यामुळे सराफ व्यावसायिकांकडून या आव्हानाकडे सकारात्मकरित्या पाहिलं जाते. येणाऱ्या काळामध्ये आता सराफ बाजारावर नेमके काय परिणाम होतात हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. मी प्रशांत बदाने, लोकमत.com, जळगाव.